लाडकी बहीण श्रीमंत होणार? लाडकीचा पगार घसघशीत वाढणार? लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट. 1,500 ऐवजी 2100 रुपये. जूनचा हप्ता कधी येणार? संपूर्ण माहितीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. गेल्या कित्येक दिवसापासून योजनेतून मिळणारे 1,500 रुपयांची रक्कम वाढणार आहे. अशा बातम्यासुद्धा पाहिल्याच असतील. शेवटी सरकार आश्वासन असल्याने नेत्याकडून तेच ऐकून कदाचित तुम्हाला वैताग आला असेल. मात्र आता तुम्ही हाक थेटी दिल्ली दरबारात मांडण्यात आलेली आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यातील पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यामध्ये 1,500 ऐवजी 2100 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या संदर्भात दिल्ली दरबारी नेमकं काय घडतंय? एकीकडे वेगवेगळे कारणं देऊन राज्यातील 80 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आल्यानंतर दुसरीकडे महिलांच्या हप्त्यातील रक्कम वाढवण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे? हे कधीपर्यंत अंमलात येणार आणि जून महिन्याच्या रखडलेल्या हप्त्यातील रकमेत आता वाढ होणार का? या सगळ्या प्रश्नाची उत्तर एक करून सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या की ही बातमी महत्त्वाची आहे. लाडकी बहीण योजनेतून जून महिन्याचा रखडलेला हप्ता 12 ते 15 जुलै दरम्यान म्हणजेच की पुढील आठवड्यात पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या टप्प्यामध्ये राज्यातील 1,69,70,00,000 महिलांच्या खात्यावर प्रत्येकी 1,500 रुपये DBT प्रणालीद्वारे जमा होणार आहे. अशातच महिलांना दुहेरी आनंद देणारी बातमी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार समितीने महत्त्वाची शिफारस केली आहे. वाढती महागाई आणि बदलत्या कौटुंबिक गरजांनुसार थेट बँक खात्यामध्ये जमा होणारी सध्याची 1,500 रुपयाची रक्कम पुरेशी आहे की नाही हे तपासण्यासाठी या योजनेचे मूल्यमापन करावं आणि त्यात बदल करावेत. असा सल्ला समितीच्या माध्यमातून मोदीपर्यंत पोहोचवण्यात आला आहे. यावेळी घरात महिलांकडून होणारी बचत आणि कुटुंबावरील खर्चात वाढ असा देखील दाखलासुद्धा पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीने दिला आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यातील रक्कम वाढण्याची शक्यता आशा आता पुन्हा एकदा पल्लवित झाली. मात्र यामागेही आता 2 शक्यता आहे. कारण या योजनेतून मूल्यमापन करणं आणि त्यात बदल करावेत असा सल्ला दिला आहे. पहिली शक्यता बघितली तर राज्यात ज्या प्रकारे वेगवेगळे निकष आणि अटी लावून योजनेतून 80 लाख महिलांना वगळण्यात आलंय, त्यामुळे पुन्हा एकदा योजनेत मूल्यमापन सरकारला ठीक वाटलं नाही किंवा सरकारच्या हिताचं वाटलं नाही तर काहीतरी वेगळंच होऊ शकतं. तर यातील दुसरी शक्यता म्हणजे एवढ्या पॉझिटिव्हिटीली शिफारस करण्यात आली आहे तेवढ्याच अत्यंत वेगाने ती विचारात घेत तात्काळ महिलांच्या खात्यात रकमेत 2100 रुपयांची वाढ करणं. दरम्यान ही चर्चा सुरू झाली आहे. ते देखील आपण पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कामकाजासाठी आणि देशाच्या आर्थिक डोलारा चालवण्यासाठी सल्ला देणारी एक आर्थिक सल्लागार परिषद आहे, जी मोदी सरकारला आर्थिक आणि संबंधित मुद्द्यावरती राष्ट्रीय आर्थिक धोरण, वाढ, कृषी, रोजगार इत्यादीवर सल्ला देत असते. प्रोफेसर एस महेंद्र देव त्या परिषदेचे अध्यक्ष असून त्यांच्या परिषदेत इतर अनेक महत्त्वाचे सदस्य आहेत. आता परिषदेने नेमकं काय म्हटलंय ते पहा. लाडकी बहीणसारख्या योजनेच्या रकमेची वेळोवेळी समीक्षा करण्याची गरज आहे. महागाई वाढल्यानं आणि कुटुंबाच्या खर्चात झालेल्या बदलामुळे गरज पडल्यास ती रोख रक्कम वाढली पाहिजे, असं परिषदेकडून देण्यात आलेला शोध निबंधात सुचवलं गेलं. यासोबतच या योजनेमुळे महिलांची बचत वाढली, घरगुती खर्चामध्ये मदत झाली आणि कौटुंबिक आर्थिक स्थिती सुधारली, असं देखील लिहिलंय. महाराष्ट्रातील महिलांच्या बँक खात्यात सरासरी शिल्लक ही 84% वाढली आहे असल्याचं देखील म्हटलंय. यासोबतच रोख मदतीशिवाय महिलांना डिजिटल साक्षरता, कौशल्य विकास आणि स्वयंसहायता गट यांच्याशी जोडलं जावं, जेणेकरून ते आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होऊ शकतील, असं देखील सुचवलं गेलं. दरम्यान हे सगळं महाराष्ट्रातील माझी लाडकी बहीण योजना या ओडिशातील योजना याचा सखोल अभ्यास केल्यानंतर समोर आलेल्या निरीक्षण मांडलं गेलंय. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती सरकारला फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेश निर्णायक ठरली. लाडकी बहीण योजना आपल्या राज्यात आली, तिचं नाव झालं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि 28 जून 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मान्यता देण्यात आली. त्यावेळी दिवंगत अजित पवार ही संकल्पना मांडली होती. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने तिला बळ दिलं. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर योजनेची घोषणा करण्यात आल्यानंतर लाडकी बहीण प्रचाराला एक महत्त्वाचा मुद्दा होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महिला वर्गाच्या दृष्टीने योजना गेम चेंजर ठरली आणि महायुती सरकार 288 विधानसभा, तब्बल 230 जागांवरती निवडून आले. याच प्रचारादरम्यान महिलांना 1,500 ऐवजी 2100 रुपयाचा लाभ देण्यात येईल, असाही प्रचार तेव्हापासून आतापर्यंत करण्यात आला. या पैशाकडे महिला आस लावून बसल्या आहे. या योजनेची घोषणा करण्यात आली तेव्हा 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना लाभ दिला जाईल असा निकष होता.
त्यासाठी 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांसाठी 9 प्रकारचे निकष होते. मात्र त्यावेळी वेगळी पडताळणी करण्यात आली नव्हती. दर महिन्याला ₹1,500 असा आर्थिक लाभ DBTद्वारे देण्यात आला. त्यावेळी योजनेसाठी 2,53,00,000 अर्ज आले. त्यापैकी 2,47,00,000 लाडक्या बहिणींना थेट लाभ दिला गेला. मात्र राज्य सरकारच्या तिजोरीवरती मोठा ताण पडला आणि रक्कम थेट 2,47,00,000 लाडक्या बहिणींना लाभ दिल्यात 9,500 कोटींवरती गेली. मात्र दरम्यान काळामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर नियम आणि अटी याचा फास आवळला गेला आणि तब्बल 81 लाख महिला अपात्र झाल्या. याला कारण ठरलं जास्त उत्पन्न, आयकर भरणारे कुटुंब, सरकारी नोकरी, पेन्शन, 4 चाकी वाहने, KYC, अपुरी कागदपत्र अशा सर्व गोष्टी अपात्र करण्यात आलेल्या महिलांमुळे सरकारचं एकाच झटक्यात तब्बल 24,000 कोटी वाचल्याचा आकडा आहे. तेव्हा हाच आकडा आता पुन्हा एकदा उर्वरित पात्र महिलांशी आशेचा किरण ठरू शकतो. महायुती सरकारला सत्तेवर पुन्हा विराजमान करणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 28 जूनला 2 वर्ष पूर्ण झाले आहेत. सध्या पडताळणीनंतर या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या 1,66,00,000 एवढी आहे. तेव्हा येणाऱ्या काळात हीच रक्कम महिलांना वाढीव म्हणून ₹2,100 लाभ देण्यासाठी वापरली जाऊ शकते. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरती कितीही टीका टिप्पणी आणि निशाणा साधण्यात आला तरी या योजनेमुळे सत्तेत कायम राहण्यासाठी महायुतीला प्रचंड फायदा झाला. यासोबतच महायुती सरकारकडून वारंवार या योजनेसाठी वाढीव तरतूद करून ₹2,100 लाभ देण्याचं आश्वासन दिलं जात होतं. त्यामुळे ही शिफारस आता केल्याची चर्चा आहे. तेव्हा येत्या काळात ही अंमलबजावणी कधी होणार? रखडलेल्या हप्त्यासोबत ही रक्कम मिळायला हवी का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला कमेंटमध्ये नक्की करून सांगा. या शिफारशीची तात्काळ अंमलबजावणी झाली तर एकीकडे कोट्यवधी महिलांचे पैसे मिळाले आहे, तर दुसरीकडे मात्र नुकत्याच अपात्र करण्यात आलेल्या 80 लाख महिलांचा असणार आहे आणि या सर्वांना लाभ मिळणार आहे. तुमच्यासाठी कमेंट बॉक्स उघडे आहे, त्यामध्ये तुमचे मत नोंदवू शकता. त्यामुळे त्यांच्यासाठी बातमी आनंदावरती विजरण टाकणारी आहे. 80 लाख महिला KYC प्रक्रियेनंतर अपात्र ठरल्या असून ज्या महिलांची KYC प्रक्रिया पूर्ण झाली नाही किंवा ज्यांचे अर्ज निकषात बसले नाहीत त्यांचा लाभ आता थांबवण्यात आला आहे, अशी माहिती नुकतीच महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली आहे. तुम्ही पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेत या सल्ल्याकडे कसे पाहतात? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. की तुम्हाला माहीतच आहे, तुमच्या एका कमेंटमुळे खूप मोठा भार पडू शकते. सरकारने या शिफारसीबद्दल विचार करायला हवा आहे आणि लाडक्या बहिणींना ₹2,100 हा मोठा लाभ जे त्यांनी आश्वासन दिले होते ते पूर्ण करायला हवे. कारण लाडक्या बहिणी या आशेवरती बसलेल्या आहे. लाडक्या बहिणींना याची रोख रक्कम मिळणार आहे. अजून सध्या बघितलं तर लाडक्या बहिणींचा मेचा आणि जूनचा हप्ता रखडलेला आहे. जूनचा हप्ता रखडल्यामुळे लाडक्या बहिणींना लवकरात लवकर आता ₹2,100 मिळतात का याच्याकडे पण लाडक्या बहिणीचे लक्ष लागून आहे. म्हणून आपल्या लाडक्या बहिणींना हा आनंदाची बातमी नक्की शेअर करा. कारण की लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहीतच आहे की तुमच्या आर्थिक सल्ला आणि तुमच्या आर्थिक मदतीसाठी लाडकी बहीण योजना ही तात्पुरती नाही तर चांगलीच गेम चेंजर ठरलेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्या लाभामध्ये जर ₹2,100 लाभ वाढ झाला तर तुम्हाला खूप मोठा फायदा पोहोचू शकते. म्हणून जास्तीत जास्त लाडक्या बहिणी यामध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.